श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना खूप अद्भुत असे चमत्कार त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये होत असतात आणि नेहमीच स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आगळे वेगळे आणि तितकेच गोड आणि सुंदर चमत्कार करत असतात. आणि जेव्हा स्वामींचं सानिध्य एखाद्या भक्ताला भेटतं ना, तेव्हा अद्भुत असे अनुभव तयार होतात. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव भक्तांच्या स्वभाषेमध्ये ऐकायला आवडत असेल तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करा. याने माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. स्वामींचे अनुभव ऐकायला खरोखरच खूप सुंदर असतात, अद्भुत असतात. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या संभाजीनगर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना ताई. हा अनुभव सांगायचा होता. अरे वा. नाव सांगायचंय का ताई? नाही, नाव नाही सांगत. बरं. जिल्हा तालुका काय? तालुका गंगापूर आणि जिल्हा संभाजीनगर. हा हा हा. कसे आला तुम्ही ताई स्वामी सेवेत? मला 7-8 म्हणजे तरी 2-4 वर्ष झाले होते स्वामी सेवेत येऊन. हा हा. हम्म. म्हणजे कसे आला? कोणामार्फत आला का आपल्या मोबाईल मध्ये बघून? नाही म्हणजे असं मोबाईलवर बी तुमचे नाही का अनुभव बी पाहते मी. हा आणि अगोदर म्हणजे स्वामी नाही का मी तुम्हाला सांगितलं ना, स्वामी अगोदरच म्हणजे घरामध्ये आले. आम्ही असं याला गेलो, देवाला गेलो, पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट. म्हणजे अरे वा. स्वामी बऱ्याच दिवसाचे घरात आले होते लगेच. अरे वा. फक्त हा तुम्हाला नाही का. समजायला वेळ लागला. हा मग दिवा अगरबत्ती करायचे. मग माझ्या बहिणीनं मग सांगितलं म्हणे स्वामी सेवा करत जा म्हणे असं. हा हा. अरे वा. हम्म. म्हणजे असं स्वामींनी खरंच लय असं चांगली प्रचिती दिली. हा, हा. हॅलो. काय काय सेवा करता ताई? हा अवधूत बरं आहे का हो ताई? हो. अरे वा. हा. छान आहे. अवधूत पुढं सरकतोय आता. हा ना. हो हो हो. हा ते अनुभव सांगत असले का त्याच्यावर त्याचा आवाज येतो ना. हो 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 हो. हा त्याला बाकी आता सगळं ठीक आहे ना? जास्तच कळायला लागलं. असा सारखा हुंकारा देतो. आपण बोलायला लागलं की त्याचं पण चाललेलं असतं. हा हो चालूच राहतं ना. हो हो हा ते तुम्ही बोलत असले का तो पण हो करतो ना. हो हो हो. हा. सेवा आता यावेळेस नाही का भरपूर केली बाई. 2-3 महिने थोडा गॅप पडला होता. मुलींची येऊ जाऊ चालू होती. हा. एक मुलगी धुळ्याला आहे ना, तर मग ती आली समजा 15 दिवस याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये. तिचे पेपर होते ना. हा हा. हा तर मग फर्स्ट इयरचे पेपर होते. ती आली. नंतर मुलगा होता नातू जवळ. मग त्याला पाहावं लागायचं. त्याच्यामुळे थोडं नाही का असं 2-3 महिने गॅप पडला होता. हा. हा मग आता चांगली सेवा चालू केली जोरदार. अरे वा. हा 62 पारायण झाले माझे स्वामी चरित्र सारामृतचे. 62? हा 62 पारायण केले ना. अरे वा. हम्म. आणि हे नाही का 11 माळे जप पण चालू आहे. तारक मंत्र पण चालू आहे 11 वेळेस म्हणायचा. हा हा हा. आणि हे आपलं गायत्री मंत्र, 99 मंत्र. 99 मंत्र. हा. हा हा म्हणजे भरपूर काही लगेच सेवा म्हणजे अशी चालूच ठेवली आता. हा हा. अरे वा. छान. भरपूर सेवा होते की ताई. हा सेवा भरपूर होती. काय घरीच राहते शेतात एवढं काही कामं नाही ना. हा 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 मग सेवा भरपूर होती. हा हा म्हणजे असं झालं अहो ताई. हा म्हणजे जावई आमचे पुण्याला आले होते मागच्या वर्षी. हा. तर मग 2 महिने ते तिथं होते. मग ते म्हणायचे आपल्याला क्वार्टर काही भेटणार नाही. ते हिमाचलला आहे ना आता फौजी म्हणून. तर मग ते म्हणायचे क्वार्टरच भेटणार नाही आपल्याला. मग म्हणजे आमच्या घरच्याला पण म्हणायचे माझ्या बाहेर त्यांना आपल्याला क्वार्टरच भेटत नाही म्हणे. मामा तिला तिकडे न्यायला.
हा मग मी स्वामी जवळ म्हणजे असं म्हणायची म्हणलं स्वामी आई म्हणजे त्यांना म्हणजे क्वार्टर भेटू द्या त्यांच्या हक्काची. मला फक्त एवढीच आशा आहे म्हणजे असं महादेव पण आहे ना आता इथं म्हणजे आम्हीच मूर्त बसवली ना महादेवाची. मी तुम्हाला म्हणले नव्हते का? हा म्हणजे स्वामीने मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला का असं म्हणजे लोटांगण घेत गेले मी स्वामी पुढं. स्वामीनं असं दोन्ही हातानं धरून मला उठवलं. मग स्वामीनं म्हणजे असं तथास्तु म्हणले आणि लगे म्हणजे मला दिसलेच नाही परत. हा हा तर मग दादाला विचारलं इथं केंद्रामध्ये. दादा म्हणले का तुमचं काहीतरी नवस असेल त्याच्यामुळं मग तुम्हाला असं म्हणजे स्वामीनं प्रचिती दिली. म्हणलं दादा हा म्हणजे मी असं नवस कबूल केलेलं आहे आता तर माझ्या माझ्या मुलं. हॅलो आवाज येतो? हा येतोय ना ताई. हा मग म्हणलं दादा माझी मुलं म्हणजे असं नोकरीला लागावं सोयीला लागावं. 2 पुतणी होती माझे तिन्ही मुलं समजा आता मुलीचं तर लग्नच झालं. 2 मुलं होते. तर मुलगा आणि मुलगी त्यांचं ते व्हावं म्हणलं. हा म्हणून मग मी म्हणजे असं महादेवाचं कबूल केलं होतं. म्हणलं की मी महादेव नंदी बसवील बुवा असं इथं सावखेड्यावर. हा हा अरे वा. हा तर मग ते म्हणे तुम्ही नारळ ठेवा म्हणे ताई स्वामी पुढं. स्वामीला म्हणा माझ्या मनातली इच्छा पूर्ण करून घ्या. हा तर स्वामी म्हणजे लगेच स्वामी आईनं माझी इच्छा पूर्णच केली बाई. अरे वा. हा मग महादेव नंदी पण बसवला. गणपती बाप्पाची मूर्त पण बसवली इथं. हा हा मग मग त्यांना अशी छान क्वार्टर भेटली. म्हणजे लगे असे 4 रूम आहेत तिनं सांगितलं. अरे वा. आणि ते बी हक्काची. पहिलं म्हणायचे मित्राची भेटन आणि मित्राचे समजा ते आला परिवार तर मग आपल्याला जावं लागेल. हो पण ना. आता लगेच स्वामी आईनं हक्काची क्वार्टर मिळवून दिली त्यांना. अरे वा. आणि संसार पण तुटला होता हो ताई तिचा. हा 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 संसार पण तुटला होता. म्हणजे असं आम्हाला असं वाटलं होतं आता 2-3 वर्ष इथं ठेवून आणि नंतरच म्हणजे तिला पाठवावं. पण नाही का स्वामी आईनं ते पण म्हणजे असं रडली मी स्वामी आई पुढं. म्हणलं स्वामी आई म्हणजे हे असं काय झालं म्हणलं माझ्या म्हणजे आमच्या वडिलांचं थोडं ते होतं ना. हा हा तर मग म्हणलं आईचं पण असंच झालं होतं तर ती बी मामांजवळच होती. मग म्हणलं तिच्या बाऱ्यात तर नाही झालं पण तिच्या नातीच्या बाऱ्यात तसंच झालं म्हणलं तिच्यासारखं. स्वामी आई हे काय केलं म्हणलं माझ्या पुढं काय लिहून ठेवलं म्हणलं तुम्ही. मी इतकी रडले ना ताई काय सांगू तुम्हाला लय रडले. हा हा पण तिचे पप्पा कधीच बोलत नव्हते पण तिच्या घरच्याला इतके बोलून आले ना. अरे पण वा. ते म्हणे निर्णय तुमचा आहे म्हणे तुम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांना काय होतं हा म्हणजे असं जास्त बोललं काही झालं का त्यांना म्हणजे असं घाम फुटतो लगे. लो बीपी होऊन जातो त्यांचा. अरे बापरे. पण यावेळेस ते ना म्हणजे इतके काय बोलून आले ते म्हणे तुम्ही म्हणजे तिचे सासरे पण फौजी होते. हा ते हा म्हणे 2 महिने ना 8 दिवस लग्न झाल्यास नंतर तुम्ही म्हणजे तिच्या सासऱ्याजवळ राहिले म्हणे. तुम्ही तिकडे गेल्या म्हणे. तिला आता 6 वर्ष होऊ राहिले म्हणे तुमच्या जवळ राहते म्हणे इथं. आणि अशी कोणती मुलगी म्हणे नवरा नसताना ती इथं राहते तुम्ही नाही का तरी तिला पाठवायला तयार नाही म्हणे. हा हा लई खूप काही बोलून आले ते. आणि मग नंतर त्यांना घेऊन यायचं तर ते म्हणजे सासूबाईच म्हणल्या हा तर म्हणे तिला पण भेटणार नाही तिकडं आणि त्याला पण भेटणार नाही. हा म्हणजे मुलाला त्यांच्या आता मुलाचं जाऊ दे मुलाला समजा भेटलीच नसती पण मुलीला भेटतच ना दुसरं स्थळ. हो 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 भेटतं. एक मुलगा होता पण दिसायला सुंदर तिचं कोण म्हणणारच नाही हिचं लग्न झालं म्हणून. हा हा तर मग ते म्हणजे मग मी तिला म्हणलं जाऊ दे बाई एका मुलावर राहता येईल काय नाही का आपल्या म्हणजे संस्कार असे आहे का आपल्या याच्यामध्ये म्हणजे दुसरं लग्न करीत नाही म्हणलं जाऊ दे त्याच्यावरच राहता येईल असं तिला मी म्हणायचे आणि धीर द्यायची तिला. हा हा ती म्हणायची मग मी इतकं प्रेम केलं म्हणे तरी म्हणजे असं कसं झालं. मी म्हणलं जाऊन दे नको टेन्शन घेऊ म्हणलं आपली अक्का पण नाही का अशी 35 वर्ष नाही का बाबाला सोडून राहिली तसं तू पण राह म्हणलं जाऊ दे काही एवढा विचार नाही करायचा. खूप रडले बाई स्वामी जवळ लई इतके कसे रडले ना. तर स्वामी आईनं ना ते म्हणजे लगेच तिथं तुटलेला संसार ते केला. अरे वा. हम्म स्वामी आई खरंच. खरंच आपल्या खूप काळजी असते ताई बरं का. खरंच ना बाई ताई इतकी स्वामी आईला काळजी ना मी म्हणजे असं ज्या वेळेस काही बोलले ना तर स्वामी आई लगेच झेलूनच घेते. मी स्वामी आईला म्हणलं स्वामी आई ज्या दिवशी माझी आई गेली त्याच दिवशी तुम्हाला मी आई मानलं म्हणलं. अरे वा. काही झालं तर सुखदुःख मी तुमच्या जवळच सांगेन म्हणलं. मला असं कोणीच नाही म्हणलं सुखदुःख सांगायला. जसं आई जवळ सांगायचे म्हणलं तेच सुखदुःख मी तुमच्या जवळ सांगेन म्हणलं. अरे वा. तर स्वामी आईनं सगळं काही ठीक केलं बाई. बरं. आणि मग आता व्यवस्थित चालू आहे त्यांचं तिथं हिमाचलला आहे ना. हा हा तर सगळं व्यवस्थित चालू आहे. मुलानं काय केलं म्हणजे असं प्लॅस्टिक गिळलं त्यांनी. अरे बापरे. तर मग दोघं जवळ नवरा जवळ ती जवळ पण त्यानं गिळून घेतलं आणि मग ती म्हणे 4 वर्षाचा आहे तो ती म्हणे रोज करायचं मम्मी
आणि हा. पप्पा गेले समजा बाहेर असं पठाणकोट म्हणून जवळ आहे त्यांच्या तिकडे ड्युटीवर गेले 5-6 दिवस म्हणे मग मी तीच करीत नाही. मग याला आता काय दवाखान्यात न्यावं लागत काय आणि ते आषाढ महिना होता सवासणीचे घालायचे होते तिला. हा. मग मी म्हणलं जाऊन द्या बाई स्वामी आई ना बरोबर त्याचं नाही का ते होऊन देते म्हणलं त्याला उद्या सकाळपर्यंत शिव होऊन जाईल म्हणलं. तू नको टेन्शन घेऊ. ती म्हणे बाई मम्मी मला लय टेन्शन येऊ राहिला ते पहिलं दवाखान्यात न्यावं लागन. एक आईला घेऊन जाते म्हणे तिथं ताईन ते आहे म्हणे. ते काय 1.5 महिना झाला पण इतक्या म्हणजे त्यांच्या खालच्या म्हणजे ते मैत्रिणी भेटल्या इतक्या लगेच जीव लावित्या ना. ते म्हणे तू टेन्शन नको घेऊ. त्याला मग ते नाही 1-2 जणींना केळी घातली आणि ते प्लॅस्टिक आहे ना मग लगेच त्याच दिवशी तिसऱ्या दिवशी ती मध्येच बाहेर आलं बाई. मी म्हणलं स्वामी आई तिला कुठं जाऊ नका देऊ नवरा घरी नाही आता काय करावं म्हणलं. हो ना हो ना बरोबर आहे. मग त्याचं लगेच ते प्लॅस्टिक आहे का ते केळं खाल्ल्याबरोबर त्याचं नाही का शी झाली त्याला. अरे वा बरं झालं. नाहीतर खूप म्हणजे आपला पण लय असं स्वामी आईनं तारलं. हो ना. नाहीतर तुला पण त्रास किती झाला असता होता ऑपरेशन करायचं म्हटल्यानंतर. हा ना मग तेच ना मग ती म्हणे मग मी नेते म्हणे. मी म्हणले आता तू टेन्शन नको घेऊ स्वामी आईच्या भरोश्यावर सगळं सोडून दे. ते बरोबर सगळं करून घेतील म्हणलं. तू काय टेन्शन घेऊच नको म्हणलं. हा बरोबर आहे. आणि ते माझं स्वामी चरित्र चालू होतं ना. हा. तर मग दिव्यामध्ये रोज लगेच स्वामी नाही का असे वर हात करून दर्शन द्यायचे. कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये त्रिमुखी दत्त त्याच्यामध्ये लगेच स्वामी मला रोज दर्शन द्यायचे लगे रोज. अरे वा. हा एक दिवस असं म्हणजे खंडात नव्हता. दिव्यामध्ये लगे त्यांची प्रतिमा तयार व्हायची आणि दर्शन द्यायचे. अरे वा वा. लय हा मला प्रत्येक गोष्ट स्वामी सांगत होते की तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. हा अरे वा. आता मुलाचा पण असं भरोसा बसत नाही. म्हणजे भरोसा बसतो बरं का त्याच्या मनात आहे का स्वामी माझं नक्की काम पूर्ण करते. आणि दर गुरुवारी नाही का स्वामीला म्हणजे तिथं भेट द्यायला जातो केंद्रामध्ये. हा. आणि मग आपल्याला न सांगता लगेच तो भेट देऊन येतो स्वामी आईला रोज. अरे वा. आणि मला पण विचारतो मम्मी तू नाही का आज केंद्रात आली होती का. मी म्हणत राहते हा आले होते ना भाऊ. म्हणजे मी स्वामी आईला सांगून येते का स्वामी आई तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करा लवकरच. अरे वा. मग असते इच्छा पूर्ण करेल. हा मग दादाला विचारलं तर ते म्हणे का त्याला गुरुवार धरायचे सांगा म्हणे असं. हा. अरे वा. मग आता त्याला 3 गुरुवार होऊन गेले. हा. मग बरं झालं त्याने केली ना गुरुवार धरायला सुरुवात होतंय आता त्याचं व्यवस्थित. हा नाही गुरुवार धरायला सुरुवात केली त्यानं आता. 3 गुरुवार होऊन गेले त्याचे. माझे पण 11 गुरुवारचं अनुष्ठान आहे तर माझं आता नाही का 9वा गुरुवार राहील. हा. अरे वा. हम्म. तुमची पण सेवा चालू आहे मुलाची पण सेवा चालू आहे. मग का पूर्ण होणार नाही इच्छा सांगा बरं ताई. हा स्वामी म्हणजे करतीलच इच्छा पूर्ण पण असं त्याचं म्हणजे त्याला वाटतं ना हो का म्हणजे मला का बरं ते करते असं. म्हणजे आता ही भरती पडली होती पोलीस भरती. थोडीशीच काहीतरी उंची कमी बसली. तो म्हणे मम्मी आता नाही खरं म्हणे माझं होतं का नाही सांगताच येत नाही म्हणे. आणि धुळ्याला गेला म्हणे मला असं वाटलं की घरी यावं नाही. मी म्हणलं तसं नको तू टेन्शन घेऊ नको म्हणलं. MPSC UPSCची तयारी कर म्हणलं. जर तुझं त्याच्यात बसत नसेल तर त्याच्या पप्पाच कसं म्हणणं का स्वामी आईची इच्छा आहे का म्हणजे तुझं मोठं काहीतरी नाही का तुला बनवण्यास होत नाही म्हणे त्यांचं. त्याच्यामुळे त्याच्यात तुझी उंची बसत नाही म्हणे. हो ना. स्वामी आईचं आपलं नियोजन दुसरंच असतं ना हो ताई. हा स्वामी आईला खरंच म्हणजे असं म्हणजे असे मला मी म्हणते ना ते नाही का मै गयानं जिंदा हो. अशी म्हणजे आपल्या सारख्या सेवा करायला सामान्य सेवा करायला म्हणजे ते प्रचिती करून देते. हो ना. आणि ते आपल्या अवतीभवतीच असतात ताई. आपल्याला नेहमी ते त्यांचं वाक्य आहे ना मै गया नहीं जिंदा हूँ तसं ते आपल्याला दाखवून देतात. हा दाखवून देतात. म्हणजे असं गुपित प्रचिती ते मला दाखवून देते बरं का. म्हणजे असं काही त्यांनी म्हणजे ते नाही केलं. एक दिवस मी असं म्हणजे स्वामी चरित्र वाचत होते आणि म्हणजे तिथं इतका सुगंध दरवळायचा बरं का. आणि धूप लावलेला होता. धूप तर संपून गेला पण इतका सुगंध दरवळायचा ना तिथं जवळ आसपास त्या देवघराजवळ. म्हणजे असं खूपच असं सुगंध दरवळायचा. म्हणजे तिथं स्वामी आले होते ना हो ताई. हा स्वामी आले होते तिथे. आणि स्वामींना आपल्या म्हणजे आले की ते दाखवूनच देतात. काही नाही काही आपल्या भक्तांच्या दाखवतात की मी आलोय असं दाखवतात स्वामी. हा आपल्या भक्ताला खरंच दाखवत ते मी आलो होतो. अरे वा. एखाद्या ताईने नुसतं सांगितलं ना की स्वामी मला तुम्ही आलाय का नाही तर एक वाऱ्याची झुळूक सुद्धा त्यांना दाखवून देते की स्वामी आले तिथं आपल्या आसपास. हा
म्हणजे लय अशी त्यांनी मला असं म्हणजे छान प्रचिती दिली बाई. इतके काय म्हणजे मला असं वाटत नव्हतं. आणि तिचं म्हणजे नंदेचं पण असं जवळच होतं तिचं लग्न झाल्यापासून ना. हा हा त्या पण त्यांच्या म्हणजे मिस्टरच्या घरी गेल्या. 4 वर्षापासून जवळच होत्या ना. हा हा त्या पण त्यांच्या म्हणजे जवळ गेल्या मिस्टर जवळ त्यांच्या. हा 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 हं. बरं झालं. म्हणजे दोन्हीचं पण स्वामीनं म्हणजे असं सुईला लावलं. हा हा तुमची मुलगी करते ना आता स्वामींचं? हा मुलगी करते ना हो ताई. तिनं काय केलं म्हणजे 6,000 ची इथून चालली ना. हा तर ती म्हणे आता हिमाचलमध्ये मला देव भेटते का नाही भेटते. हा. तिनं लगेच श्रीयंत्र सगळं लगेच ते रुद्रयंत्र ते सगळं घेऊन गेली. स्वामीची मूर्ती सगळं लगेच सगळे देव घेऊन गेले 6,000त. अरे वा बरं झालं. म्हणजे पण आता तिचं आ? हॅलो. हा बोला ना. हा मुलगा लहान आहे ना हो ताई. हा. म्हणजे 4 वर्षाचा आहे आणि ते वरती याच्यात राहते ना. हा. तर मग तिचं म्हणजे जसं जमेल तसं म्हणजे स्वामींना अंघोळ घालते ती. म्हणते मम्मी मग आता काय करू गं. तो नाही का शाळेत गेला का मगच मला काम सुधरतं. आणि तिकडे कसं आहे हिमाचलला म्हणजे ते आता गेले ना तर 8-10 दिवसच ते शाळेत गेला. नंतर मग त्यांना सुट्ट्या लागल्या. आणि आता परत आता 2-4 दिवसापासून त्याची शाळा भरली ना. हा तर शाळेत जाऊ राहिला. हा आणि मग तिच्या मनानेच तिने म्हणजे हे आपल्या देवीचे हे लक्ष्मी आईच्या सवसनी ते म्हणजे घातल्या पहा. मग इतकं म्हणजे तिला देवानं बुद्धी दिली. अरे वा. स्वामीने एवढी बुद्धी दिली का 7 जणी म्हणजे ते काय ताई त्यांना म्हणली का ताई या तुम्ही मला मदत करू लागायला. मला ना सवसनी घालायचे. घातले तिनं जसे जमल तसंच घातले. अरे वा. अहो तसंच असतं ताई. स्वामींना ज्याच्याकडून जे काही करून घ्यायचं आहे ना ते करून घेतातच ताई. हम्म. आपण आणि म्हणतो की आम्ही कसं तरी केलं आम्हाला होत नव्हतं पण ते तुमची इच्छा नाही स्वामींची इच्छा होती. हा स्वामीची इच्छा. हो ना. अरे वा. म्हणजे लगेच सगळं लगेच तिच्याकडून करून घेते. फक्त एवढंच आहे का ती म्हणते थोडा उशीर लागतो. मी म्हणलं फक्त 11 माळी जप करायचा. हा. बाकी काहीच नको करू. 11 माळी नित्यनेम जप केला ना तरी स्वामी तुला म्हणजे तुला धावूनच येतील म्हणलं ते तुझ्या याला. अगदी बरोबर आहे ताई. हा. आणि म्हणजे असे तिचं 12वी झालेलं आहे ना. हा हा. तर 2 मुलं ट्युशनला पण येते तिच्याकडं. अरे वा. हा. मग मला म्हणते मम्मी स्वामीला सांग ना स्वामी तो सगळं ऐकते स्वामीला सांग ना म्हणे. का अजून पण नाही तर 2-4 वाढून द्या म्हणून. म्हणलं वाढते नको टेन्शन घेऊ. स्वामी आईला सगळी काळजी आहे म्हणलं तुझी. हो ना हो ना. वाढणार ताई. खूप विद्या हा. तुमच्याकडे वाढणार ताई. हा. ती म्हणते म्हणजे मग कसं म्हणजे तेवढ्यावर त्याचा खर्च भागेल का तिथं जास्त महाग आहे ना. हो ना. नाही ती हा. करते ना खूप छान करते ताई. घरचं बघत बघत ते पण होईल हा. आणि तिला मग तिला पण काही 4 पैसे भेटतील ताई. हा. तिला मग तेच सांगितलं तू टेन्शन घेऊ नको. स्वामी बरोबर नाही का तुझे म्हणजे विद्यार्थी वाढतील. हो. आता म्हणजे कसे ते पहिले दुसरीकडे होते. तिथं काही एकच जणीन घेते वाटतं ट्युशन. तर मग आता त्यांचं महिना भरल्याशिवाय नाही ते व्हायचं. हा पण हा. तिला म्हणलं घे तरी स्वामी आई नाही का वाढून देतील म्हणलं. तू म्हणजे ते पोरं पण घरी 2 मुलं येते ना तर ते घरी जाऊन सांगते का आंटी लई छान म्हणजे ट्युशन घेते म्हणे. हो ना हो. आणि समजून पण सांगते म्हणे आंटी. म्हणलं बरोबर ते पोरच सांगतील त्यांना. हो. आपल्याला काही करायची गरज नाही ताई. स्वामी करतील आणि ती मुलांकडूनच स्वामी करून घेतील ताई. हा. मग तिला तेच सांगितलं तू फक्त नाही का त्यांना जीव लाव. असं मारत जाऊ नको. म्हणजे कसं बाकीच्या याच्यामध्ये कसं मारते हाणते मगच समजून सांगते. हो तसं तू काही करायचं नाही म्हणलं. त्यांना असं देवाघरचीच फुलं आहे म्हणलं मुलं म्हणजे. हो ना. तुला म्हणाव हा. तू फक्त सातत्य ठेव आणि मनापासून प्रत्येक गोष्ट कर आपोआप स्वामी तुला साथ देतील. हा. तिला मग तेच सांगितलं. आणि तिथं पण आहे ना तिला म्हणजे स्वामी सेवेकरीच आहे ताई. ती म्हणे मम्मी इतकी स्वामी सेवा करते ना म्हणते आई. तर 1 तास तुझ्यासारखं म्हणजे असं देवाजवळ बसते म्हणते. अरे असं उठतच नाही म्हणे देवाजवळ. म्हणलं पाय बरं स्वामी सेवेकरीला स्वामी सेवेकरीच येऊन भेटतात ना म्हणलं. हो ना. ती साखळीत जुळत जाते हो ताई. साखळीत जुळत जाती. आणि म्हणलं आणखी म्हणजे सगळ्याला पण तिथं सांगायचं का तुम्ही पण नाही का स्वामी सेवा करी कोणी ड्रिंक करीत असलं त्यांना पण सांगायचं का तारक मंत्र 11 वेळेस नाही का जपायचा. त्याचं तीर्थ नाही का त्यांना द्यायचं असं सांगायचं म्हणलं. म्हणजे त्यांचं पण नाही का दारू सुटल्यावर ते पण नाही का स्वामींचं ते करीत राहते ना असं. हो ना. काय कोण आजारी असले की त्याला पण तीर्थ द्यायचं तारक मंत्राचं. हा. मग तिला तेच सांगितलं म्हणलं तू त्यांना तिथं म्हणजे सांगून दे का माझी मम्मी करते तर मम्मीला स्वामी खूप म्हणजे असं प्रचिती देते तर तुम्ही पण करा अनुभव म्हणजे देतातच स्वामी. तिला सांगायचं तुला आलेले अनुभव पण त्यांना सांगत जा म्हणजे त्यांना विश्वास बसेल ना.
हा म्हणजे इथं होती ना ती नाशिकला, तर तिथं अनुभव आले की ती सांगायची ना तिथं हा. की माझ्या मम्मीला अनुभव आले असं तसं. मग म्हणलं तिथं पण तू तसं सांगून दे त्यांना का माझ्या मम्मीला अनुभव येते स्वामी म्हणजे आपली नक्की इच्छा मनातली पूर्ण करतातच. हो ना. हा तुम्ही म्हणजे तुमचे मिस्टर ड्रिंक करतात तर मग नाही तुम्ही हे तारक मंत्राचं पठण केलं समजा 11 वेळेस स्वामी नाही का नक्कीच इच्छा पूर्ण करतील असं. हो ना, हो ना. तसंच सांगायचं ताई. आपल्याला जे अनुभव आलेत ना ते सांगायचं. आपल्यामुळे जर दुसऱ्याचं थोडं चांगलं होत असेल तर काय हरकत आहे ताई? हा तेच ना हो. मला मग मी तुम्हाला तेच सांगत ते तुमचा अनुभव पाहते त्याच्यातून म्हणजे असं ऐकायला भेटतं का अनुभव शेअर केल्यावर पण मला बऱ्याच दिवसाची इच्छा होती हो पण माझं ते स्वामी चरित्र चालू होतं ना हां, तर हां. मग मला वेळच भेटत नव्हता. एका महिन्यात मी म्हणजे कंप्लीट केले कधी 3 कधी 2 कधी 3 कधी 2 पारायण रोजची चालू ठेवली होती. हां, हां. तसंच आहे हम्म. ताई. अनुभव शेअर केले ना की खूप अनुभव वाढतात. आता माझ्या चॅनलवरती माझे पण अनुभव आहेत आणि एका ताईंचे कितीतरी अनुभव आहेत. तुम्ही ऐकताय ना ताई? हा म्हणजे मी ऐकतेच बाई ताई म्हणजे असं जर मोकळी असली ना हां, हां. मोकळ्या वेळेत दुसरं पाहायचं सोडून देते आणि ते अनुभवच ऐकत बसत मी. हां, मग एका ताईंचे कितीतरी अनुभव आहेत का नाही बघा बरं. अनुभव म्हणजे बरेच लगे आता मी म्हणते गुरुपौर्णिमेला काही आलेले अनुभव आहे तर. हो ना, हो ना. अहो एका हम्म. दिवसात ना म्हणजे असं कालच अनुभव एखाद्या ताईंना भरपूर अनुभव असतात एका ताईंचे. तर त्या सांगतात हं. की हा अनुभव बघा कालच घडलेलं होतं किंवा 2-3 दिवसापूर्वीच घडलेलं होतं. पहिले हं. काय अनुभव आणि आता काय अनुभव असे मिळून सांगतात ताई त्या. हा तेच ना मग पहिले काही ना आताचे मिळून. हो ना. नाही, खूप हं. छान अनुभव असतात ताई. प्रत्येक सेवेकऱ्यांचे खूप छान आणि तुमचे देखील खूप सुंदर अनुभव आहेत ताई. नाही म्हणजे ताई मला खरंच मी सांगते ना मला म्हणजे स्वामी आई माझ्या लगे असं वाटतं की माझ्या जवळ आसपासच कुठंतरी आहे. असतेच ताई. स्वामी आई आपल्याच हां. जवळ असते. फक्त आपल्याला हां. पाहण्याची नजर लागते ताई. हां. तेच ना म्हणजे मला असं मी मी माझ्या मनाने म्हणते की स्वामी आई मला सोडतच नाही माझ्या जवळच आहे. अरे वाह! हां. म्हणजे असं कोणी कसं म्हणतं का स्वामी आईनं मला नाही का म्हणजे ते नाही केलं. मी म्हणजे मुलाला तेच सांगते, तर तू टेन्शन घेऊ नको. मला म्हणजे तो कसं म्हणतो की मम्मी माझा संघर्ष कमी आणि तुझा संघर्षच लय झाला. मी हं, हं. म्हणलं जोपर्यंत म्हणजे तू होत नाही तोपर्यंत माझा संघर्ष एवढा मोठा राहील ना म्हणलं. ज्या दिवशी तू झाला ना मग मी माझं जेवढी होईल तितकी म्हणजे मनापासून सेवाच करत राहीन. हो ना, हो ना ताई. हां. म्हणजे मग कमी करायचीच नाही म्हणलं. म्हणजे तेच पप्पा 1 वाजता घरी येते ना. तर हां. मग म्हणलं मग सकाळी लगेच देवाला अंघोळ घालून घ्यायची. देवाचं ती अंघोळ झाली की लगेच त्यांची सेवा करायची असं. हां, हां, हां. अरे वाह! चालूच ठेवीन म्हणलं आणि ते व्यंकटेश स्तोत्राचं पण म्हणजे रात्रीचं मी नाही का अनुष्ठान करायचे. म्हणजे रात्री 12ला बसले का 1ला संपायचं ते अनुष्ठान. हं, हं, हं. हां. पण आता थोडं म्हणजे 2-3 महिन्यापासून माझ्याकडून झालं नाही. नाहीतर ते पण माझं अनुष्ठान सुरू केलं होतं मी. अरे वाह! खूप हं. सेवा करताय ताई. खूप छान सेवा आहे तुमची. आणि नाही मी पण स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते, की तुमची लवकरात लवकर स्वामींनी इच्छा पूर्ण करावी ताई. खरंच हो ताई माझी ती मुलाचंच नाही का म्हणजे त्याच्याच मनात थोडं म्हणजे ते राहतं बरं का. हं, डगमग पण मी त्याला म्हणते तू डगमगूच नको स्वामी नाही का तुझी नाही का इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे आणि ते पण नाही का तुला चांगल्या पदावर नेऊन बसवणार आहे. तू टेन्शन घेऊच नको. आणि मी हं. स्वामीला कधीच सोडणार नाही म्हणलं. स्वामीची म्हणजे मनोभावे म्हणजे सेवा करीत राहीन. हां, हां. स्वामीला एवढं सांगेन का स्वामी तुम्ही म्हणजे माझ्या हृदयात तुम्हाला तुम्हाला जागा जागा पण पण असेल. हो ना. हां, माझ्या हृदयात तुम्हाला जागा पण देईन आणि तुमच्या चरणाशीच मी म्हणजे लीन होईन सेवा करता करताच. हो ना, हो ना. हं. चालेल म्हणजे ताई. लय असं छान अनुभव देते आणि माझ्या मिस्टरला पण म्हणजे ते वाटतं बरं का ते म्हणते का हं. तू स्वामी सेवा करते ना स्वामी आपल्याला काहीच कमी करीत नाही म्हणे. म्हणजे जसं जसं तुझी सेवा वाढत चालली तसं तसं स्वामी आपल्याला म्हणजे असं काहीच कमी पडून देत नाही म्हणे. हो ना, हो ना. नाही कमीच पडून देत नाही ताई. एखादी हं. अडचण आपण मनात जरी बोललं ना, की स्वामी ही अडचण आहे, आता काय करू? लगेच त्या अडचणीवर उत्तर तयार होतं ताई. हां, ते अडचण लगेच ते करते ते. हो ना. त्या अडचणीतून हं. लगेच स्वामी बाहेर काढतात. फक्त आपली श्रद्धा, आपला विश्वास आणि आपण सेवा करणं खूप महत्वाचं आहे ताई. मग मी तेच नाही का असं ठरवलं का आपली सेवाच महत्वाची आहे. हो ना. आपण सेवा केली आणि विश्वास ठेवला ना स्वामीवर का म्हणजे सगळे याच्यातून ते आपल्याला नाही का बाहेर काढते. काढतात. हो ना. हं. चालेल ताई. खूप सुंदर हां. अनुभव आहेत ताई. हां, तेच ना मी म्हणलं ताईला बऱ्याच दिवसात अहो तुम्हाला करायचा एक दिवस केला तर ती म्हणली का मग आई शेतात गेलेली तुम्हाला नंतर करते. मग मी म्हणलं नको रात्रीची वेळ कसं करू का नको, करू का नको. हां, हां, हां. आज म्हणलं नाही जाऊन दे आता ताईला आहे ना अनुभव शेअर करूनच येते मी. हां. हं.
चालेल आणि चालेल. म्हणलं अवधूतचं पण विचारावं, म्हणलं अवधूत कसा आहे असं. हो हो, अवधूत सरकतोय पुढं. हा ना. हो हो हा नाही त्याचा आवाज येतो बरं का अधून मधून, ते तुम्ही अनुभव म्हणजे कोणी शेअर करीत असले का तो पण असं वाकारा टाकीतो ना. हो हो, टाकतो ना. आणि ताई एक आपला म्हणजे नवीन चॅनल पण काढलेला आहे. त्याच्यामध्ये अवधूतला जर तुम्हाला पाहायचं असेल तर आहे बघा. त्याचं नाव आहे शुभांगी पोळ फॅमिली. त्याच्यामध्ये हा माझी पूर्ण फॅमिलीच दिसते. सर्च. नाही म्हणजे तुमचं बरं का, मला आता एवढं 2-4 दिवसापूर्वी ना हां म्हणजे तुमचं म्हणजे फोटो दिसतो बरं का, म्हणजे तुम्ही बोलताना हे सगळं त्याच्यात दिसतं, फक्त पण पोरच दिसली नाही मला. हां हां. नाही या हा या चॅनलमध्ये नाही मी दिसत, म्हणजे माझी मुलं नाहीत दिसत. पण हा दुसरा एक मी काढलाय, नवीन काढलेला आहे, आता काढलेला आहे. तर हा त्याचं नाव आहे शुभांगी पोळ फॅमिली. हा त्याच्यात आहे ना. हां, शुभांगी पोळ फॅमिली सर्च केलं ना की येतोय त्याच्यामध्ये. हा आणि ना मी मग मी तुम्हाला हां. हा मग बघ. दीदीचा नाही दिसलं ना, हे अवधूतचं पण नाही दिसलं, फक्त हां, तुमचं दिसलं मला. हां, हां. नाही मग ती हा सर्च मग करा, माझं नाव सर्च करा, येईल तो चॅनल. मग त्याच्यावरती बघा, आहे बघा, अवधूत आहे, मी आहे, माझे मिस्टर आहेत. माझी हा सर्व ना. फॅमिलीच आहे. हा बरं, चालेल. आता तर हा तेच ना मग. हां, चालेल. खूप छान अनुभव आहे ताई. हा आणि हा स्वामींनी लवकर तुमची इच्छा पूर्ण करावी हीच मी पण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. लवकर हा तुम्ही खुशखबरी द्या की तुमच्या मुलाचा प्रयत्न सफल झालेला आहे. हा चालेल. मी अनुभव शेअर करते ताई हां. हा चालेल चालेल, मी तुम्हाला फोटो पण पाठवते ते स्वामींचे, नाही का स्वामी चरित्र चालू असताना नाही का म्हणजे आलेले. बरं, बरं. चालेल, पाठवा. हा चला, अनुभव शेअर करते मी ताई हां. हा हा चला, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.